चला तर मग मैत्रिणींनो, आपण बनवूया आज तिघा चौघांना पुरेल इतकी दिडक्याच्या सोललेल्या दाण्यांपासूनची आमटी. आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य: सोललेले दिडक्याचे दाणे 1 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले एक टोमॅटो, 6-7 लसूण पाकळ्या, मीठ, जिरे मोहरी, 1 चमचा हळद पावडर आणि 2 चमचे लाल तिखट. चला तर मग आपण आता सुरुवात करू आमटी करण्यासाठी. प्रथम मी गॅस लावून गॅसवरती भांडं ठेवत आहे. भांड्यामध्ये मी आता तेल ओतत आहे. 2 चमचे तेल घातलेले आहे मी त्यामध्ये. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. आता मी ती जिरे मोहरी टाकून घेत आहे. त्यानंतर थोडं ठेचलेला लसूण टाकायचं आहे आपल्याला. मी तो आता टाकलेला आहे लसूण. छान परतवून घेऊन आता आपण जे काही बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. मला टोमॅटो टाकून झालेला आहे. आता मी तो आता परतवून घेत आहे. छान परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे काही दिडक्याचे दाणे सोललेले आहेत ते टाकायचे आहेत. ते टाकून झाल्यानंतर छान चमच्याने परतवायचे आहेत. त्यानंतर जे काही हळद, मीठ, लाल तिखट आपण घेतलेले आहे ते टाकायचे. ते छान परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. मी ती आता टाकून घेतलेली आहे. पुन्हा मी परतवून घेते आणि त्यामध्ये पाणी ओतते. आपण अंदाजाप्रमाणे पाणी ओतायचंय आपल्या आणि मस्तपैकी झाकण ठेवून गॅस बारीक करायचं आहे. 10 मिनिटं आमटीला छान उकळू द्यायचं आहे. आमटी 10 मिनिटांमध्ये शिजून तयार होते. आपली आमटी तयार झालेली आहे, आपण बघू शकता. आता आपण ती एका वाटीमध्ये काढणार आहोत. त्यासोबत भात आणि मी लोणचं घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ती भातासोबत खाणार आहे.